उत्तर आम्ही करूच, आम्ही आल्यावर हे सगळं करून टाकू। आणि आमचे काही बंधू आहेत ते अजून बी करू राहिले, त्याच्या मागचे बंधू करू राहिले, करू राहिले, आतापर्यंत त्यांनी केलं नाही। आमच्या तो फक्त विकासावरती लोक असेल। शहादा नगरपालिका निवडणुकीचं बिगुल वाजलेलं आहे, रणसंग्राम रंगणार आहे। उमेदवारांचा डोअर टू डोअर प्रचार सुरू झालेला आहे। मतदार कुठला मुद्दा घेऊन मतदान करणार आहेत हेच आपण या व्हिडिओतून जाणून घेणार आहोत। मी आज शहाद्यातील प्रभाग क्रमांक 7 मध्ये आहेत, माझ्यासोबत प्रभाग क्रमांक 7 मधल्या या महिला आहेत, त्यांच्या काय समस्या आहेत हे आपण जाणून घेणार आहोत। मावशी काय सांगाल, काय समस्या? देखा नगरपालिका मतलब आपली 60 वर्ष मतदान दिले, त्याही काम कोण नहीं जाड़ाले उन्हात नहीं कोण देखाले यस और धक्का भी टूटू ये। हाँ या ना भी कोई ध्यान देस नहीं, आम्ही नदी किनारे राहतस, आमनावर कोण लक्ष देस नाही, मदली लेतस पण आमना कोण काम करस नाही। हाँ नहीं झाड़ू मारा लेतस, नहीं काय करा लेतस, मग कराने काय आहे, मार्केट टूटू ये पोरे राहतात दाखलला ते मग काय कराना, कोणी जिम्मेदारी राही। काय करता तुम्ही? आम्ही याही माला बुनतात, माला दुकान लावतात, मजुरी करतात, जे भेटणार ते। मावशी काय अपेक्षा आहेत निवडून येणाऱ्या व्यक्तीकडे? फक्त आहे ना स्वच्छता ठेवायची, हे मटन मार्केट हे काढून टाकायचं, कारण की रातपाटचं पडलं जळलं, कोणी मेलं तर आम्हाला नेता येत नाही मुर्द इकून, आणि इथं मंदिर करून द्यायचं घाण जाग्यावर। आजी तुम्ही काय करता? आम्ही मजुरी करता। काय समस्या आहे तुमच्या? आमचे काय हे समस्या आहे, जे बायांनी बोललेले तेच बोलायचे मला बी। नदीकडे घाण आहे, हे धक्का फक्का, हे गड्डे भरले कोण ध्यान देवा लेत नाही, एक भरी बतच नाही, काढी जातच ते नगरपालिका वाला घाण भरा लेतच नाही। कितला आमले त्रास होस, मच्छरे मुच्छरे चावटस, कोण ध्यान दे? नादान पोरे राहते घरात, हे साप सूप राहते, हे वरती चढून येते, म्हणजे सगळी घाण, हे घाण सफा करायचे पाहिजे असं स्वस्त ठेवा फक्त बस। काय सांगाल? गटरीमध्ये टाका त्या बाया साफसूफ करायला, पण मच्छर गटर भरल राहते। तुमचा परिसर स्वच्छ कसा ठेवतात मग तुम्ही? आम्ही स्वतः काढतो घाण झाली तर, नाही तिथं आम्ही काढतो गटार, नाही तेव्हा। पावसाळ्यात काय हाल असतात तिथे? पावसाळ्यात गणक गुडघाताला पाणी रास, आम्ही खड्डा येतस, कोण ध्यान देवालेस नाही इकडे, पाणी भरपूर इथं गोळा होतो। आरोग्य कसं सांभाळतं? तसंच जातो, काम करायचे, दवाखाना भरायचा घाण झाल्यावर। मावशी यावेळी लाडक्या बहिणी कुणाला निवडून देणार? आमचे का फुललेले निवडेल। काय सांगाल? फुल कशाला? फुल का हवं तुम्हाला? भाजप पण भाजपलाच का निवडून देणार? निवडेल ते आम्हाला काम स्वस्त येईल ते निवडेल, ते लाडकी बहिणींना पैसा भी दे राहणार, बट काही नेऊन एक देखी राहणार आम्हाला तिची, कारण की देतो बाबा तो देऊन न राहिलाय तर आपण त्यालाच आणणार, दे राहणार पैसा सगळ्यात, सर्वांना ते फुकटचं धान्य दुन्य सर्व पुरवून राहिलाय। इथे पाण्याची व्यवस्था कशी आहे तुमची? पाण्याची व्यवस्था मस्त झाली, पाणी। काका काय सांगाल, यावेळी शहाद्याचा नगराध्यक्ष कोण म्हणणार? फुलच बनायला पाहिजे, फुलं आल्याने करेले, मोदीने करेले, मोदीने आजपर्यंत भरपूर दिलं लोकांना, काँग्रेस सरकारने काही दिलं नाही, आतापर्यंत काही दिलं नाही, गटर काँक्रीट नाही पडेल होतं, काही नव्हतं, आता या भरपूर त्यांनी केलं। आमची बी ही सोय व्हायला पाहिजे, आणि अजून भाजप सरकार करणारच आहे। आमची हीच आहे बस। आमची एक ईड या गल्लीमध्ये जे माणसं मरले ना, त्यांना घेऊन जायला जागा नाही, तिकून बी जागा नाही, इकून बी जागा नाही, मग आम्हाला हे करून द्यायचं, म्हणजे मौत आम्हाला आहे ना जायला पाहिजे बरोबर, बस आमचं हेच एवढं आहे। सरकार भाजपच यायला पाहिजे, नाही आमले महिलातले काही बी काम धंदा देवा, घरबती घर बसली राहिलं तर करत ना माणूस भागल काम। हा मच्छी बाजाराचा अगदी शेवटचा भाग आहे, नदी बाजूचा, तर त्या भागात नेमकी समस्या काय आहे? इथे हे घर आहे, या घरात राहणारे या आजी आहेत, त्यांच्याशी आपण बोलणार आहोत। काय समस्या आजी? ये हमको ये घान सफा होना और लाइट के खंबे होना, यहाँ और गटर भी खोल करने को ना, हमको क्या दिक्कत होती है आपको? यही दिक्कत होती है, मच्छर की घान वगैरह सब बात चल रही, और यहाँ भी बड़ा पाइप डालो, बहुत तकलीफ है हमको। काका या ओपन गटारी ज्या आहेत
त्या सुद्धा बंद होणार आहेत असं आश्वासन तुम्हाला दिलं गेलेलं आहे. तर काय सांगाल, या भागाची समस्या नेमकी काय आहे? हे मच्छीचं जे घाण टाकायला इथे लोक येतात, तर काय समस्या आहे तुमची? आमच्या असं आहे की आम्ही 7-8 पर्यंत आम्ही रातचे धंदा इथं आमच्या बैठक धंदे आहेत. आम्ही एक नाही येत, आम्ही इथे 50 बंधू आमचे व्यवसाय. हे व्यवसायामुळे काय आम्हाला जो रात्री आम्ही येतात ना, तर आम्हाला इथे विचू काटे सापळे आमच्या पायात बी येऊन जातात. कधी सगळ्या काढून टाकायच्या. इकडे काय दिसतात नाही, इकडे काय साप बिच्छू वगैरे काय बी येऊन जाता. हे सगळे साफ करून द्या की हा बोल नदी आहे, इकडे फक्त नाला दिसतोय आम्हाला नदी परिषद दिसत अशा. काय रात्री पाणी येऊन पाऊस आला साफ करून द्या. यांच्यामुळे या धक्क्यांच्या वरती साप चढता, काय बिच्छू राहता, यांना लय तकलीफ होते मॅडम. आणि तुम्ही साफ करायला पाहिजे अशी आमची नम्र विनंती आहे. सगळे साफ करून पाहिजे. बघा मॅडम, हे लोक जवळ राहताना जी काटा समोर नाही, इथं आहे ना सगळी घाण आहे. या इथं पाईप पण कोणी एवढे वर्षून टाकले नाही, कोणी एवढे पाईप टाकून द्या तुम्ही. तुम्हाला यावेळी प्रचाराला जे लोक आले, डोअर टू डोअर प्रचार झाला, तुम्ही त्यांच्या समोर या समस्या मांडल्या का? आतापर्यंत मांडलेलं आहेत त्यांच्या समोर मांडलेलं. उत्तरं मिळाली आहेत? उत्तर आम्ही करूच. आम्ही आल्यावर हे सगळं करून टाकू. आणि आमचे काही बंधू आहेत ते अजून बी करू राहिले. त्याच्या मागचे बंधू करू राहिले. आतापर्यंत त्यांनी केलं नाहीये. आता इलेक्शन येत आहे तर ते डायरेक्ट घेऊन येत आहे. काय समस्या आहे मग ते काय बोलताय करून टाकू. नेमकं कोण करणार? आम्हाला एवढी समाचार आहे. हे लोक आजपर्यंत मला लई दिवसांनी बोलू राहिले, ईश्वरभाई काहीतरी करा, इथं काहीतरी करा. मी गंज फिरतोय, म्युन्सिपाल्टीला बी जातोय, सगळं आहे. पण आजपर्यंत इथं एक खंबा आला नाही. आता एक इथं बसून द्या, एक खंबा इथं लाईट लावून द्या. हे जो आहे समाचारी आहे गड्ड्यांची आहे, याला निम्मन करून द्यायच्या. हा, यांना बस एवढी अपेक्षा. यांची काय दुसरी मागणी, हेच मागणी यांच्या. कसं आहे, बोले सब बोलले. काका, शहाद्यासाठी आता नवं पर्व सुरू होणार आहे, तुम्हाला कुणाला मत द्यायला आवडेल? ते आमच्या दिलामध्येच बसून दिलेलं आहे मॅडम. अजून आम्ही सांगू शकणार नाही, पण आम्हाला काय करायचे ते करायचे. 3 तारखेला आमच्या पूर्ण माहिती पडेल का हे मच्छी परिषद मध्ये काय झाला. शहाद्याचा विकास कोण साधू शकतो? आता आम्ही असं डायरेक्ट डिक्लेअर मध्ये नाही सांगता, आमच्या मनामध्ये ठेवलेले आम्हाला कोणाला आणायचे, काय करायचे, कसं करायचे. आम्हाला एवढे जे आश्वासन दिलेले ते आश्वासन आमची गोष्ट झालेली आहे, ते आम्हाला त्यांच्यानी पूर्ण करून समस्या आहेत नेमक्या तुमच्या? हे पाऊस पडतो ना, तर इथं गटरीला पाणी जात नाही बरोबर, तर इथं पूर्ण पाणी गोळा होऊन जातो. हा, तर ते पाणीच्या समस्या आहे. काय सांगाल, काय समस्या आहे या भागातल्या मुख्य समस्या? ते मार्केटमध्ये लाईट चालू केलेलं आहे, पण कधी पण बंद होऊन जात. हे कुठलं मार्केट आहे? मच्छी मार्केट. काय लाईटची काय समस्या? हे यांनी लावलं पण बंद होऊन जात तर येत नाही. अच्छा, हा सोलर लाईट आहे का? हो, नाही सोलर लाईट तो आहे. आणि आमचे मुख्य लाईट आहे, पण चालू होत नाही. हे आता चालू करून दिलेले मार्केटमध्ये जे समस्या लहान आहे, पण ते सुद्धा सोडवण्यासाठी 5 वर्ष लागतात. निवडणूक आली का काय समस्या एवढे सांगता. निवडले का तिकडेच ते नगरपालिकामध्ये, नंतर यायचे नाही इकडे. मग काय समस्या सुटणार यांच्याशी? समस्या सुटेल तेव्हा कुठेतरी काही हालचाल होतील ना. कोण साधू शकतं शहाद्याचा विकास? काय सांगू शकत नाही ना, ते सर्व निकालावरती डिपेंड आहे ना मॅडम. तुम्ही काय कुठल्या अँगलनी मतदान, कुठला मुद्दा घेऊन मतदान करणार आहे? आमच्या तो फक्त विकासावरती मुद्दा असेल. विकास ज्याचे असेल त्याला आम्ही वोटिंग करू, मतदान करू. नाव कोणी डिक्लेअर करू शकत नाही ना. मतदार म्हणून उमेदवारांकडून काय अपेक्षा? ही जी अपेक्षा आहे काम करून द्यायची, आमची काम करायचे बस दुसरा काही नाही. काय कामं केली पाहिजे? काम आहे, लाईटचं काम आहे, मच्छी बाहेर स्वच्छता पाहिजे, तिथं कचऱ्याची गाडी जात नाही. बस हीच समस्या, दुसरा काही नाही. गटारीच्या पाणी निघतो ना मॅडम, तर पूर्ण गारा होऊन जातो. तिकडनं गटारी फुटते ना, 15-20 मिनिटं जर पाणी पडलं का लगेच पण गटारी उघडून जाते. मग पाय ठेवायला पण जागा राहत नाही. हे सॉल्व्ह झाली पाहिजे. आणि लाईटचा प्रॉब्लेम आहे बस. आणि तिकडं ते आमची ते कुंभार समाजाची जागा आहे, तिकडे तो लाईट पण नाही. कचरा फेकायला जातात तो पूर्ण ते कुत्रे लागून जातात माग. तिकडे एवढे जेव्हा पडतात तो कम रोजाचे कमीत कमी 3-4 जण आता पाऊस पडतात तिथे अंधाऱ्यामध्ये. लाईटच नाही तिथे. आणि विची काढायच्या दाख्या एकदम अंधारा राहतो तिथं. लेडीजच्या बाथरूम बिथरूम जायला बी फार
दिक्कत आहे. शहाद्यासाठी एक नवं पर्व सुरू होणार आहे, तर सत्ता कुणाच्या हाती द्यायला आवडेल? आता ते आम्ही सांगू शकत नाही ना असं. शहाद्यासाठी नवं पर्व सुरू होणार आहे, सत्ता कुणाच्या हाती द्यायला आवडेल? सर्व तुम्हाला 3 तारखेला माहिती पडेल मॅडम. 3 तारखेला तुम्हाला माहिती पडेल कोणाच्या फटाका फुटतो असं. काय सांगाल? बरोबर सांगतो भाऊ सांगतो ते सहमत आहे माझे. निवडणूक काळात उमेदवारांकडून पैसा खर्च होतो, पण खरा विकास साधायला फंड लागतो. तर या फंडची गणित लक्षात घेऊन तुम्ही मतदान करणार का? हा, ते वरती करतील ना फंडवाले. आपण फक्त त्याचे काम सांगू ते करतील तेवढे. तुम्ही तुमच्या परिसरातला उमेदवार कसा निवडून द्याल? मतदान करून निवडाल, पण त्याच्याकडे सुद्धा तुमच्या काही अपेक्षा असतील ना? अपेक्षा मग ते तुम्हाला जे सांगितले ते अपेक्षा त्यांना सांगून आम्ही आमचं काम केलं तर विकास आम्हाला असं- आनंद वाटेल. त्यांनी आम्ही ज्यांना मतदान करू त्यांनी आमचं काम करून द्यायला पाहिजे. आता बिहार पॅटर्न, भाजपचं बिहार पॅटर्न हे दाखवून दिलं बिहारने, तसं शहाद्याचं पण पॅटर्न तुम्ही दाखवून देणार आहात का? हो मॅडम. ते 3 तारखेला माहिती पडेल तुम्हाला ते सांगतो. 3 तारखेला सगळं माहिती. फायनल माहिती तीन पडणार. तारखे 3 fix तारखेला आहे. 3 तारखेला कोणता उमेदवार येतो ते तुम्हाला माहिती पडून जाणार ना. मला कोणाला मत द्यायचे ते बी तेव्हाच माहिती पडेल का कोणाला कोणी दिलंय मत. तर शेवटी शहादेकर विकासाचा मुद्दा घेऊनच मतदान करतील असंच निष्पन्न या चर्चेतून झालेलं आहे. तर अशाच व्हिडिओसाठी आणि अशाच चर्चेसाठी पुन्हा एकदा नव्या प्रभागात भेटूयात. तोपर्यंत नमस्कार. आणि आईस कॅप्चर टीम सह मी नुपूर पाटील, नुपूर टीव्ही शहादा.